हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. या भागामध्ये आपल्याला हा प्रश्न कव्हर करायचा आहे. प्रश्न असा आहे, डिस्कस इन डिटेल द व्हेरियस मोड ऑफ डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फेम. म्हणजे जे काही पार्टनरशिप फेम असते त्याचं डिझॉल्युशन म्हणजे त्याचा शेवट कसा होतो, कोणत्या पद्धतीनं होतं हे आपल्याला पाहायचं आहे. हा प्रश्न IMP आहे, 15 मार्काला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकेल. आता याचे जे सिनॉप्सिस तुम्हाला दिसत आहेत, हे सर्व सिनॉप्सिस तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला हे सर्व सिनॉप्सिस मेन्शन करायचे आहेत. कोणते? हे सर्व. ओके. आता आपल्याला काय करायचं, 1 बाय 1 करून हे सर्व सिनॉप्सिस आपण पाहणार आहोत. आता ते सुरुवात करण्यापूर्वी माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही PDF किंवा नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या या व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. आता सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन्समध्ये काय म्हटलेलं आहे की सेक्शन 39 असं म्हणते की डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर्स ऑफ फेम इज कॉल्ड अ डिझॉल्युशन ऑफ द फेम. म्हणजे जे काही पार्टनरशिप्स केलेले जे काही भागधारक आहेत त्यांच्यामधलं डिझॉल्युशन्स फेम कधी होईल की जे लोक म्हणजे जे काही पार्टनरशिप केलेले लोक आहेत, पार्टनर्स आहेत, ते एकत्र येऊन हे डिझॉल्व करू शकतील असं 39मध्ये म्हटलेलं आहे. सिम्पल. आता सिम्पल हे झाल्यानंतर मग तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला पुढचं पॉईंट टाकता येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हटलं तुम्ही असं म्हणा की बाबा हे जे काही डिझॉल्युशन्स होते पार्टनर्सचं हे कसं होतं आहे, तर हे 2 पद्धतीने होते. किती पद्धतीने? 2 पद्धतीनं होते. मग कोणकोणते पद्धत आहेत? एक आहे विदाऊट इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट, म्हणजे कोर्टाच्या हस्तक्षेपशिवाय, आणि दुसरा आहे कोर्टाच्या हस्तक्षेपने. म्हणजे याचा अर्थ काय, एक कोर्ट याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही तर तुम्ही तुमचं स्वतः काय करू शकता, ते पार्टनरशिप तुम्ही कॅन्सल करू शकता. आणि याच्यामध्ये कोर्ट तुम्हाला काय करते, ऑर्डर्स देतील आणि सांगतील की बाबा आता तुमची ही भागदारी आहे, तुमचं जे पार्टनरशिप आहे याचं खूप झालं लाड, आता ह्याला बंद करा, आता हे काही फायद्याचं नाही, हे समाजासाठी उपद्रवी झालेलं आहे, किंवा काही वेगवेगळी कारणं असतील त्याच्यामागं. आता हे दोघेही कारणं आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. त्याच्यापैकी पहिला आहे विदाऊट इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट. म्हणजे कोर्ट हस्तक्षेप करणार नाही तर तुम्ही तुमचं स्वतः तुमची पार्टनरशिप, तुमची भागीदारी काय करेल, रद्द करेल. आता तुम्ही कशामुळे हे करतील, तर त्याचं पहिलं उत्तर आहे डिझॉल्युशन बाय ॲग्रीमेंट. म्हणजे तुम्ही पार्टनरशिपसाठी जे काही ॲग्रीमेंट केलं होतं ते ॲग्रीमेंट आता काय झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही सहमत झाले होते ती गोष्ट काय झालेली आहे, पूर्णत्वास आलेली आहे. ज्या काळासाठी म्हणजे 2 वर्षासाठी तुम्ही करार केला असेल की बाबा 2 वर्षासाठी आपण एकत्रित काम करू, आता हा 2 वर्ष संपुष्टात आले म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाले की तुमचं काय झालेलं आहे, डिझॉल्युशन झालेलं आहे तुमचं पार्टनरशिपचं. आणि हे कशामध्ये मेन्शन केलं होतं, हे तुम्ही तुमच्या त्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलं होतं. आता दुसरा पॉईंट जो आहे कंपल्सरी डिझॉल्युशन. कंपल्सरी डिझॉल्युशन्समध्ये काय आहे की बाबा सेक्शन 41 असं म्हणतो, इम्पसाइज इन्सॉल्वेन्सी ऑल बट वन पार्टनर्स ऑर इलिगॅलिटी बिझनेस ग्राउंड अ कंपल्सरी डिझॉल्युशन्स. म्हणजे तुमचे जे काही पार्टनर्स आहेत त्यांच्यावर इन्सॉल्वेन्सी म्हणजे दिवाळखोरीचा दावा झालेला आहे आणि आता ते प्रूफ झाले की ते दिवाळखोर झालेत, किंवा एखादा पार्टनर्स इलिगल ॲक्टिव्हिटी करत आहेत तुमच्या बिझनेसमध्ये आणि तुम्हाला माहीत झालं की बाबा की अशा पद्धतीमध्ये ही बिझनेस चालवणं शक्य नाही, तर मग तुम्ही काय करू शकता, कंपल्सरी डिझॉल्युशन करू शकता. कंपल्सरी तुम्ही तुमचा बिझनेस बंद करू शकता. डिझॉल्युशन ऑन द हॅपनिंग ऑफ सर्टन कॉन्टिजेन्सीज. आता कॉन्टिजेन्सीज याचा अर्थ काय असतं, कॉन्टिजेंट याचा अर्थ म्हणजे काय, एखादी घटना घडत असेल किंवा तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन केलं असेल की ही घटना झालीस आपण काय करूयात, आपलं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते रद्द करूयात, आपलं जे काही फिम्स आहे ते रद्द करणार, तर हे तुम्ही ठरवलेलं असेल. कॉन्टिजेन्स म्हणजे काय, त्या हॅपनिंग इव्हेंटवर. मग हॅपनिंग इव्हेंटमध्ये याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, इफ अ कॉन्स्टिट्यूट फॉर अ फिक्स टर्म बाय द एक्सपायरी ऑफ टर्म्स. म्हणजे तुमची जी टर्म्स होती ही 2 वर्षासाठी असेल आणि ते टर्म पूर्ण झालं म्हणजे ही घटना काय झाली, परिपूर्ण झाली, कॉन्टिजेन्स झालं, तर आता तुम्ही काय करू शकता, तुमचं जे काही पार्टनरशिप फिम्स आहेत ते रद्द करू शकता. आता पुढचा जो आहे पॉईंट, तो कॉन्स्टिट्यूट टू कॅरी आउट 1 or more ॲडव्हेंचर ऑर अंडरटेकिंग्स बाय द कॉम्प्लिटेशन्स देअर ऑफ. म्हणजे तुमच्यापैकी जे काही तुमचे मित्र आहेत म्हणजे पार्टनरशिपमध्ये जे काही भागीदार आहेत त्यांनी कॉम्प्लिटेशन्स केलेलं आहे आणि त्याने त्याच पद्धतीचं दुसरं बिझनेस उभारलेलं आहे असं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये, तर ते त्यावेळेस तुम्ही ते काय करू शकता, तुमचं बिझनेस, तुमचं पार्टनरशिप रद्द करू शकता. त्याच्यानंतर पुढचं आहे डेथ ऑफ पार्टनर्स. म्हणजे एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तर मग काय होईल, तुमचं पार्टनरशिप रद्द होईल. ओके. त्याच्यानंतर काय झालं, बाय द ॲडज्युडिकेशन ऑफ पार्टनर ॲज अन इन्सॉल्वेंट. म्हणजे
कोर्टाने काय केलेलं आहे की तुमच्या एखाद्या पार्टनर्सला इन्सॉल्वेंट म्हणजे दिवाळखोर घोषित केला आणि हे कॉन्टिजेन्स आलं, ही घटना घडली, तर तुम्ही काय करू शकता, तुमचं पार्टनरशिपची जी भागीदारी फिल्म आहे ते रद्द करू शकतात. आता दुसरा आणि शेवटचा जो आहे तो डिझॉल्युशन बाय नोटीस, म्हणजे नोटीस देऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमच्या पार्टनरशिपचे डिझॉल्युशन करू शकता, संपुष्टात आणू शकता. वेन अ पार्टनरशिप as it is will, it may be dissolved at any time by any partner by giving notice of his intention to dissolve it. The firm is dissolved as form the date mentioned in the notice at date to dissolution. If no date it is mentioned as a form the date of communication of the notice. म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे काही तुमचं पार्टनरशिपमधले पार्टनर्स आहेत त्यांनी असं ठराव केलेला आहे की बाबा आता ही पार्टनरशिप आपल्याला बंद करायची आहे आणि तशी त्यांनी नोटीस काढलेली आहे आणि ती नोटीस ज्या दिवशी तुम्हाला मिळाली किंवा त्या नोटीसवर असं लिहिलेलं की बाबा 2 मेला आपल्याला काय करायचं, हा पार्टनरशिप रद्द करायची. मग 2 मेचा इव्हेंट झाला तर तुमचं काय होईल, ती पार्टनरशिप रद्द होईल. ओके, मग समजा तुम्हाला 2 मे समजलं नाही किंवा तुम्हाला हे 5 मेला लेटर कळालं, मग ज्या दिवशी तुम्हाला हा लेटर कळाला त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुमचं कम्युनिकेशन झालं त्या लेटरशी, त्या दिवशी तुमचं काय होईल, पार्टनरशिप संपुष्टात येईल. आता हे जे सर्व जे काही कंटेंट आहेत ना, हे विदाऊट कोर्ट आहे, म्हणजे कोर्टाचा याच्यामध्ये तुम्हाला हस्तक्षेप दिसणार नाही. मात्र इथून जे पुढचे जे कंटेंट आहे डिझॉल्युशन बाय कोर्ट, याच्यामध्ये कोर्ट काय करतील, हस्तक्षेप करतील. मग कोर्ट हस्तक्षेप करून तुमचं पार्टनरशिप रद्द करू शकतील. मग कोणतं आहे, इन्सॅनिटी म्हणजे काय, वेडेपणा. ओके, वेडेपणाच्या ग्राउंडवर कोर्ट काय करू शकते, तुमचा एखादा जो पार्टनर्स आहे तो इन्सॅन झालेला आहे, इन्सॅनिटी आहे, म्हणजे त्याला समज राहिलेली नाही, त्याचा ॲक्सिडेंट झाला, तो कोमामध्ये गेला किंवा वेगळं काहीतरी रिझन्स झालं आणि तो अनसाऊंड माइंड झाला, तर अशा कंडिशन्समध्ये कोर्ट काय करू शकते, तुमची पार्टनरशिप रद्द करू शकते. पुढचं आहे परमनंट इनकॅपॅसिटी, म्हणजे तुमचा एखादा पार्टनर्स तो परमनंट कॅपेबल झालेला आहे, म्हणजे एखादा दावा दाखल करण्यासाठी किंवा काहीही करण्यासाठी आता तो सक्षम नाही, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुमची कोर्ट काय करू शकते, पार्टनरशिप रद्द करू शकते. मिसकंडक्ट केलेलं आहे म्हणजे चुकीचं काम केलेलं आहे. चुकीचं काम काय, म्हणजे जे तुम्हाला पार्टनरशिपमध्ये जे काही बिझनेस तुम्हाला चालवायचा होता तो बिझनेस सोडून तुम्ही दुसराच एक भलता बिझनेस सुरू केला, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला एकत्र यायचं ती गोष्ट सोडून तुम्ही दुसरीच गोष्ट करत असेल, तर अशा तुमच्या मिसकंडक्टवर सुद्धा तुमचं पार्टनरशिप रद्द होऊ शकते. ब्रीच ऑफ ॲग्रीमेंट, जर तुमचे काही ॲग्रीमेंट तुम्ही केलेलं असेल आणि त्या ॲग्रीमेंटचं ब्रीच झालेलं आहे असं तुमच्या एखाद्या पार्टनर्सला वाटलं आणि तो पार्टनर्स काय केलं की कोर्टामध्ये धाव घेतली, तर कोर्ट काय करू शकते की तुमच्या त्या पार्टनर्सच्या म्हणण्यावरून तुमचं जे काही कॅरी आऊट बिझनेस होता, तुमचं ज्याच्यामध्ये पार्टनरशिप होतं, ते कोर्ट पार्टनरशिप रद्द करू शकते. ट्रान्सफर ऑफ होल इंटरेस्ट, दॅट अ पार्टनर अदर दॅन द पार्टनर सुईंग हॅज इन एनी वे ट्रान्सफर द होल ऑफ हिज इंटरेस्ट इन द फेम टू द थर्ड पार्टी, म्हणजे एखाद्या पार्टनरनं काय केलेलं आहे की त्याचं जे काही इंटरेस्ट आहे एखादा थर्ड व्यक्तीला तो दिलेला आहे, तर अशा कंडिशन्समध्ये सुद्धा पार्टनरशिप रद्द होऊ शकते. पुढचं आहे बिझनेसेस कॅरीड फॉर लॉस, म्हणजे तुम्ही जो काही बिझनेस चालू केलेला आहे आणि तो बिझनेस लॉसमध्ये गेला आणि तुमच्या एखाद्या व्यक्तीला वाटलं की बाबा कोर्टाने हस्तक्षेप करायला पाहिजे, म्हणजे तुमच्यातील एका पार्टनर्सला वाटलं की कोर्टाने काय करायला पाहिजे, हा आता आमचं पार्टनरशिप रद्द करायला पाहिजे, तर तुम्ही कोर्टामध्ये धाव घेऊन तुमचं जे काही पार्टनरशिप आहे ते रद्दसुद्धा करू शकता. एनी अदर ग्राउंड जस्ट अँड इक्विटेबल, किंवा कोर्टाला असं वाटलं की बाबा या व्यतिरिक्त वेगवेगळी काही रिझन्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या रिझन्समुळे सुद्धा तुमची पार्टनरशिप रद्द करायची आहे, तर तो कोर्ट ते रद्द करू शकतं. आता याच्यासाठी तुमचे जे काही पार्टनर्स आहेत ते पार्टनर्सला कोर्टापुढे हे तुमचं म्हणणं किंवा तुमचं जे काही आहे भांडणं ते सादर करावं लागेल, तशा पद्धतीचं पिटिशन दाखल करावं लागेल, त्याच वेळेस हे करतील. आता कोर्ट सुमोटो करतील का नाही हे नंतरची गोष्ट. आय होप तुम्हाला हे समजलं असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.